का जायला सांगता आहात? तुमची प्रकृती ठीक आहे ना? हो हो, ते थोडस डोक्यात दुखतंय. त्यालाच मी म्हणत होतो निघून जा. गेला तो, चालला गेला. बसा, तुम्ही बसा, ठीक आहे सगळं. एक्सक्यूज मी, या या मायाजी या. तुम्ही म्हटलं होतं टीव्ही रिपेअर करायला तुमच्या माणसाला पाठवाल. माझ्याकडे तर कुणी आलंच नाही. नाही आला? नाही. अरे एक मिनिट हा. अरे नटू काका, तुम्ही जाणार टीव्ही रिपेअर करायला? मला कुठे येतं टीव्ही रिपेअर करायला? तुम्ही जा, मी दुकानात थांबतो. सर मला येत असतं टीव्ही रिपेअर करता तर तुम्हाला कशाला विचारलं असतं, मीच गेलो असतो ना. मग आता बागाला कॉल करूया. हे बघा, हा तर फोन इथेच विसरला आहे. शेठजी, मी तर म्हणतो सरळ सरळ सांगून टाका की आमचा माणूस आज अवेलेबल नाहीये. उद्या टीव्ही रिपेअर होईल. दुसरा कुठला पर्याय पण नाही, तेच सांगावं लागेल. मायाजी, उद्या मी तुमचा टीव्ही नक्की रिपेअर करून देईन. उद्या? हे तर 5 मिनिटाचं काम आहे. तुम्ही आजच तुमच्या माणसाला पाठवा. मी जोपर्यंत माझी आवडती मालिका बघत नाही तोपर्यंत मला झोप येत नाही. नाही नाही, तुम्ही बरोबर म्हणताय, पण ते असं आहे की आमचा रिपेअरिंग वाला आहे ना, तो जरा पर्सनल कामामुळे बिजी आहे, थोडा बिजी. टीव्ही विकताना तर तुम्ही मोठमोठ्या गोष्टी केल्या होत्या. एक फोन करा, कुठला पण प्रॉब्लेम असेल तर अर्ध्या रात्री सुद्धा माणूस येईल. आणि आता म्हणताय माणूस नाहीये. मला काही माहित नाही. आजच्या आज माझा टीव्ही रिपेअर झालाच पाहिजे, बस. हे बघा मायाजी, खरंच प्रॉब्लेम आहे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. नाहीतर मी नक्की पाठवलं असतं, मला काय त्यात. उद्या नक्की करून देईन. ठीक आहे, पण जर उद्या माझा टीव्ही रिपेअर नाही झाला तर बघाच, मी त्या टीव्ही कंपनीला मेल करेन आणि तुमची कंप्लेंट करेन की सामान घेतल्यानंतरची तुमची सर्व्हिस एकदम बकवास आहे. आणि जर त्यांनी पण काही नाही केलं तर मी ग्राहक सुरक्षामध्ये जाणार आणि तिथे तुमची कंप्लेंट करणार. नाही, कुठेही जायची गरज नाही. मी सांगतोय ना, होणार उद्या तुमचा टीव्ही रिपेअर. होऊन जाईल तुमचा टीव्ही. या बाघामुळे तर मी हैराण झालो. पण त्याला आहे काही काळजी वगैरे? बसला असेल मस्त बावरी सोबत एसी हॉल मध्ये पिक्चर बघत. असं वाटतंय शेठजी मनातल्या मनात पश्चाताप करतायत. पण आता काय उपयोग? पाणी तर डोक्यावरून पार झालंय. जेठा भाऊ. अरोराजी, या. काय या जेठाजी? तुमचा माणूस येणार होता ना माझ्या रेस्टॉरंट मध्ये एसी रिपेअर करायला, अजूनपर्यंत आला नाही. तर मी विचार केला की मीच त्याला घेऊन जातो. कुठे आहे तो? उद्या मी तुमचा एसी नक्की रिपेअर करून देईन. उद्या? जेठा भाऊ, काल सुद्धा तुम्ही हेच म्हणाला होता की उद्या होईल, पण अजूनपर्यंत काही नाही झालं. नाही, आज मी नक्की पाठवणारच होतो, पण त्या रिपेअरिंग वाल्या माणसाने त्याने अचानक सुट्टी मारली तर मी फसलो. या कारीगर लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. ते समजत नाही ना की शेठ लोकांनी कोणाला कमिटमेंट दिलं असेल. ते तर कधी पण मनात आलं की सुट्टी मारून बसतात. त्यात मी फसलो, दुसरा काही प्रॉब्लेम नाही. उद्या मी नक्की करतो सगळं. जेठा भाऊ, तुमचा माणूस सुट्टीवर आहे तो तुमचा प्रॉब्लेम आहे. माझ्या रेस्टॉरंट मध्ये माझ्या कस्टमरने एसीच्या चक्कर मध्ये माझ्या एसीची तैसी करून टाकली आहे. कस्टमर्स माझे नाराज होत आहेत, नुकसान माझं होत आहे. तुमचं काय जातंय यात? बघा, मी तुम्हाला शब्द देतो, उद्या मी नक्की म्हणजे एकदम नक्की तुमचा एसी रिपेअर करून देईन. हा जेठा भाऊ, हे उद्या खूप झालं. असा धंदा होत नाही. मला तर वाटतं तुमच्याकडून एसी घेऊन मी चूक केली. नाही, असं बोलू नका. माझं ऐका. नाही, मला काही ऐकायचं नाहीये. माझा एसी लवकरात लवकर रिपेअर करून द्या. हो, करून देतो. निश्चिंत राहा. शेठजी, असंच चालत राहिलं तर आपला व्यवसाय ठप्प होईल. मग काय करू? काही करा, आता काय उपयोग? जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही. जरा सांभाळून बोललं असतं तर ही वेळच आली नसती. आता ही सासूगिरी बंद करा नट्टू काका. हा, बोल दया. हा टपूचे पप्पा, तुमच्याकडे काम आहे. दया, बघ माझं डोकं खराब होत आहे. बागा नाही आहे. मी आणि नटू काका खूप कष्टाने दुकान सांभाळतोय. आता काही नाही, प्लीज. एक मिनिट
ऐका, मला काही काम नाहीये. बबिताजींना तुमच्याशी काम आहे. 1 मिनिट मी त्यांना फोन देते. हे. हाय जेठाजी. बोला बोला बबिताजी. जेठाजी मला तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. हा बोला. ते काय आहे ना, माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचं वॉशिंग मशीन खराब झालंय, तर तुम्ही आज बागा भाऊंना पाठवून जरा रिपेअर करू शकता? अरे देवा, आता हे बबिताजी राहिल्या होत्या का? आता काय करू? बबिताजी, रिपेअर तर नक्की होणार, पण आज नाही होणार. उद्या मी नक्की करतो. का आज नाही होऊ शकत का? नाही, ते काय आहे, आज बागा जरा फ्री नाही, त्याला आधीच 3-4 ठिकाणी जायचं आहे, तर आज नाही जाऊ शकणार तो बिचारा. ओके. तर उद्या नक्की करून देतो मी. ओके ओके ओके, काही हरकत नाही. बाय. थँक्यू. सॉरी बबिताजी, सॉरी. आता हा बाघा अति करतोय, त्याच्यामुळे बबिताजींचा माझ्यावरचा विश्वास तुटून गेला. काय झालं? सांगत होते की आज बागा भाऊ बिझी आहेत म्हणून आज नाही येऊ शकणार. शेठजी, बागा उद्या पण नाही आला तर? येणार बागा, उद्या नक्की येणार. शुभ शुभ बोला नटू काका. तुम्ही आणि बागा काही घरून नक्की करून आले होते की शेठजीला त्रास देणार? अहो, मी तुम्हाला कुठे त्रास दिला? ठीक आहे बाबा, नाही दिला त्रास. शांतता ठेवा आता जरा. डोकं दुखायला लागलंय. मी थोड्या वेळ गोडाऊन मध्ये जाऊन बसतो. हा हो. माणसाने जर आपल्या जिभेला वळण लावलं तर कितीतरी प्रॉब्लेम दूर होऊ शकतात. काय करू, काहीही सुचत नाही. एक काम करतो, मेहता साहेबांना कॉल करून बघतो. हा बोल जेठालाल. मेहता साहेब, एक जरा प्रॉब्लेम झाला आहे. अरे हे योग्य आहे का जेठालाल? तुला जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हाच तू मला कॉल करतो. कधीतरी असाही फोन करत जा भाऊ. अहो, तुम्ही तर असं म्हणत आहे की मी तुम्हाला सहज कॉल करतच नाही. आणि ते म्हणतात ना की प्रतिकूल परिस्थितीत खरा मित्रच कामी येत असतो, म्हणून मी तुम्हाला कॉल करत असतो. नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, यापुढे मी तुम्हाला कॉल नाही करणार. हा, हे बरं होईल. काय बरं होईल? नाही, मी तर तुम्हाला कॉल करणारच आणि तुम्हाला ऐकावं पण लागेल. अरे हो बाबा हो, मला ठाऊक आहे तू मला नेहमी फोन करशील आणि मला सुद्धा ऐकावं लागेल. अरे मी तर मस्ती करत होतो. बोल बोल, काय झालं? अरे भाऊ, तो बाघा दुकान सोडून निघून गेलाय. म्हणजे? अरे ते काय झालं की हो जेठालाल, याचा अर्थ असा की हा मोठा प्रॉब्लेम झाला. तेच तर, कोणाचं एसी रिपेअर करायचंय, कोणाचं टीव्ही रिपेअर करायचंय. बबिताजींचा कॉल होता, त्यांच्या कुठल्या तरी फ्रेंडचं वॉशिंग मशीन खराब झालंय, ते रिपेअर करायचंय. एवढं सारं काम आहे आणि करणार आहे एकच बागा, आणि तो सुद्धा जागेवर नाही. मला तर सुचत नाही मी काय करू.